लहान मुलांचे बालपण हरवू न देता त्यांना संवेदनशील करणे हे आव्हानात्मक, महापालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन। बाललैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे, त्यामुळे जेवढे लवकर शक्य असेल तेवढे लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याची माहिती होणे आवश्यक आहे। हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता त्यांचे बालपण हरवणार नाही, अशा पद्धतीने त्यांना या वास्तवाबद्दल संवेदनशील बनवण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे। बाल दिनाचे औचित्य साधून गुरुवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले। ठाणे महापालिका, ठाणे परिवहन सेवा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि अर्पण ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना धाक निर्माण व्हावा, तसेच बालकांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी, हा या सप्ताहाच्या आयोजनाचा उद्देश आहे। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित केला जाणार आहे, तर 10 बसगाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींमधून माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे। या बसचे उद्घाटनही यावेळी महापालिका आयुक्त सौरभराव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी तसेच बालकांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले।